काय आव्हान वाटतं या वेगळ्या इलेक्शनमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये? तर मला असं वाटतं ह्या आव्हानापेक्षा ही केवळ व्यक्तींची नाही, ही विचारांची लढाई झालेली आहे. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, माननीय उद्धवसाहेब ठाकरे, माननीय राहुलजी गांधी यांच्या बाजूनं निष्ठेनं ज्यांनी निष्ठा सोडली नाही, ज्यांनी तत्त्व सोडली नाही, ज्यांनी स्वाभिमान सोडला नाही, असे प्रशांतदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ही निवडणूक लढत आहेत. आणि दुसरीकडे मात्र ज्या महायुती सरकारनं महाराष्ट्राची फसवणूक केली, महाराष्ट्रातले रोजगार घालवले, महाराष्ट्राचा हक्क डावलला, त्या महायुतीच्या बाजूने जो कोणी उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला जनता ही नक्की नाकारेल, कारण ही विचारांची लढाई, ही निष्ठेची लढाई. बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्धची लढाई होते. आज दोघांनी देखील फॉर्म भरला. मागच्या वेळी झाली ती माझ्याकडून चूक झाली असं अजित पवार म्हणाले होते, आता व्हायला नाही पाहिजे होतं पवार विरुद्ध पवार. कसं आहे, हा त्यांनी वैयक्तिक त्यांचा जो असेल तो विषय मांडलेला. पण मी पुन्हा जसं म्हणालो की ही कुटुंबाची किंवा व्यक्तींची लढाई म्हणून याकडे बघू नका, यामध्ये विचाराची लढाई म्हणून पहा. आणि यामध्ये विचाराची लढाई म्हणून जर महाराष्ट्राचा हक्क हा सातत्यानं डावलला जात असेल आणि महाराष्ट्राच्या हातात फक्त भोपळा दिला जात असेल तर आपण सांगा ना, महाराष्ट्राला नेमके किती रोजगार आले, महाराष्ट्रामध्ये नेमकी किती गुंतवणूक आली, हे जर आपण व्यवस्थित जर आकडेवारी पाहिली तर नेमकं या सरकारने केलं काय. महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये आज आपण बघतो जवळपास 8.5 लाख कोटींचं कर्ज झालं आहे. आणखी 1.25 लाख कोटींचं कर्ज हे मागितलं जातं आहे. आणि या पद्धतीनं होत असताना महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट झालेला आहे. अनेक ठिकाणी आता पगार द्यायची परिस्थिती राहील की नाही अशी अनेकांच्या मनात शंका आहे. मागच्या महिन्यात आपण बघितलं कंत्राटदारांची जवळपास 40,000 कोटींची देणी थकलेली आहेत. मग नेमक्या कुठल्या विकासासाठी महायुती सत्तेत गेली होती. आणि काल काही महायुतीच्या उमेदवारांची आकडेवारी बघितली तर ज्यांनी पत्र लिहिली होती की महायुतीत जाणं गरजेचं आहे, अशा उमेदवारांची संपत्ती दुप्पट होते. सर्वसामान्य माणसाचा जो जेवणाचा खर्च आहे तो आज त्याच्यात 52% वाढ झालेली आहे. महाविकास अपेक्षित होता का? त्यामुळे मला असं वाटतं ही व्यक्तींची नाही तर ही विचारांची लढाई. अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी सकाळी अजितदादांना एक भेट पाटी दिलेली आहे. त्यामध्ये अजित पवारांचं पूर्ण नाव आणि खाली मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अशी एक पाटी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनीच भेट दिली. प्रत्येक कार्यकर्त्याला ती भावना असणं स्वाभाविक, पण त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे त्यांच्या वाट्याला जागा किती आल्या. तेव्हा भारतीय जनता पक्ष जर एवढ्या जागा लढत असेल तर त्या जागा वाटप होत असतानाच त्यांच्याकडे ही परिस्थिती आहे. कार्यकर्त्यांची भावना, त्या कार्यकर्त्याच्या भावनेचा मी अनादर करू इच्छित नाही, पण वस्तुस्थिती किती जागा ते लढतात हे पाहता ती पार्टी कितपत खरी होईल याविषयी मला आत्ताच काय बोलता येणार. युगेंद्र पवार आणि अजित पवारांची लढत होणार आहे. अजित पवारांनी बारामतीत मोठा विकास केलाय. तुम्हाला वाटतं युगेंद्र पवार विजयी होतील? यामध्ये एक फरक आपण लक्षात घ्यावा असं माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. चकाचक इमारती म्हणजेच फक्त विकास असतो का? आणि जर या इमारती उभा करण्याला विकास म्हणत असेल तर माझं असं म्हणणं आहे की आदरणीय अजितदादांनी फार चांगल्या इमारती उभ्या केल्या असल्या तरी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी गेली 5 दशकं माणसं आणि कुटुंब उभी केली. त्यामुळे विकास माणसं उभी करणाऱ्याला म्हणायचं की इमारती उभी करणाऱ्याला म्हणायचं हे आता बारामतीची सुज्ञ जनता ठरवेल. अमोल कोल्हेंना खरंच वाटतंय का बारामतीतून अजित पवारांचा पराभव व्हावा? अमोल कोल्हेंना खरंच वाटतंय का अजित पवारांचा बारामतीमधून पराभव व्हावा? मला फक्त एकच गोष्ट वाटते की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विजय झालाच पाहिजे, कारण ही लढाई तत्वाची. जेव्हा सगळं काही संपलेलं असतं तेव्हा एक 84 वर्षाचा योद्धा मी लढतोय हे दाखवतो. ही महाराष्ट्राच्या संपूर्ण तरुणाईला दिलेली प्रेरणा आहे आणि ती प्रेरणा हरून चालणार नाही एवढं सामोर बोलायला पाहिजे. हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही प्रशांत जगतापांचा फॉर्म भरायला आलाय, परंतु महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. कारण की सुषमा अंधारेंनी महादेव बाबर यांचं नाव अगोदरच घोषित केलं होतं हडपसरसाठी, परंतु आता ते नाराज आहेत आणि बंडखोरी करतील. हे बघा, मी सुषमाताई या लोकसभेच्या इतरत्र प्रचारात मग्न होत्या, त्यामुळे माझ्या लोकसभेच्या वेळी प्रचारात त्या मला तरी हडपसरमध्ये दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी हे विधान का केलं असेल मला कल्पना नाही त्याची. परंतु मला असं वाटतं की प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असणं यामध्ये काहीही गैर नाही. जे इतर आमचे घटक पक्ष आहेत त्यांनी त्यांची अपेक्षा व्यक्त केलेली आणि चर्चेतून 100% मार्ग निघणार आहे. आणि हे सामंजस्य नक्कीच दाखवलं जाईल, कारण या पद्धतीनं जर भारतीय जनता पक्षाने जे बॅनर लावले पटेंगे तो कटेंगे, हे सगळ्या घटक पक्षांना लागू होणारे बॅनर आहेत. प्रचार करत नाहीत का महायुतीच्या उमेदवारांचा? केवळ शिवसेनेच्या महायुतीचा नाहीच करत ना, त्या महाविकास आघाडीच्या मेंबर आहेत. महाविकास आघाडीचा प्रचार करत नाहीत का? मी असं म्हणालो की त्या हडपसरमध्ये नव्हत्या, त्यामुळे हडपसर विषयी त्यांनी जे काही विधान केलं त्याविषयी मी त्यांच्यासोबत नव्हतो.
मला कल्पना नाही. आणि हडपसरमध्ये त्यांची कुठली सभा ही वेगळ्या पद्धतीने आपली झाली नव्हती. विच इज अ फॅक्ट, इज अ फॅक्ट. यामध्ये लगेच तुम्ही ब्रेकिंग द्यायची काहीच गरज नाही. अमोल कोल्हेंच्या, सुषमाजी अंधारे यांच्या रणरागिणी आहेत, वाघिणी अख्ख्या महाराष्ट्र पालथा घालतायत. त्यांची वस्तुस्थिती जी आहे ती हे मानली पाहिजे. यंदा जागा पण महायुतीमधले भाजप पक्षांनी जास्त घेतलेल्या आहे. अजित पवार फक्त 48 जागा लढवत आहेत आणि त्यात शिंदे 68 जागा 77 का 78 जागा लढवत होते. काय वाटते यंदा भाजपने कुठला हिशोब तरी म्हणजे असं चर्चा पण झाली होती की आम्ही सोबळावर आणायचं का भाजपला यांना सोडून, असं त्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनी त्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर कानमंत्र दिलेला आपल्याच माध्यमातून माझ्या समोर आला की त्यांनी सांगितलं 2029ला ते स्वबळावर यायचा प्रयत्न करणार. त्यामुळं एवढा मोठा धोका पत्करून अजितदादा आणि शिंदे हे जे पलीकडे गेले त्यांचा कढीपत्ता होऊ नये अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असेल. पण एकूण जर भारतीय जनता पक्षाचा इतिहास बघितला तर हरियाणामध्ये काय परिस्थिती होती. हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष आज सत्तेत आला, पण हरियाणामध्ये दुष्यंत चौतालांनी एवढी मोठी त्यावेळी जी गोष्ट केली होती, आज दुष्यंत चौतालांचा पक्ष संपलेला आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती किंवा हा इतिहास भारतीय जनता पक्षाचा कायमच राहिलेला आहे. त्यामुळे अजितदादांच्या पक्षाला इतक्या कमी जागा मिळाल्या किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला इतक्या कमी जागा मिळाल्या यामध्ये कुठलंही नवल वाटण्याचं कारण नाही. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.